आणखीही आहे. सरांना मी सांगितलं की मी 10 ते 11 तारखेला उस्मानाबादला आहे. त्यावेळेस सरांनी डायरेक्ट कार्यक्रम पत्रिका माझ्या व्हॉट्सअपवर सेंड केली. मला विचारलं काही चेंज आहे का. तसं चेंज तर काहीच नाही, मी अवेलेबल होईल. सरांनी सांगितलं ठीक आहे. तर मी आज तुमच्यासमोर आलेला आहे. सर्वांना सांगतो MPSC फुल फॉर्म सगळ्याला माहित आहे. सगळ्यांना माहित आहे. किती जण तयारी करतायत? कॉन्फिडंटली करायचं. हे काय म्हणजे अर्धी करतो अर्धी करत नाही असं आहे का? असं करा, कॉन्फिडंटली करा. 1 2 3 4 4 फक्त आहे. ठीक आहे. थोडं ऍडजस्ट करू. MPSCची तयारी कशी करावी हा विषय मला दिलेला आहे. परंतु हा विषय त्यामध्ये माझं कॉलेज जीवन सध्या थोडा ऍड करणार आहे. सरांनी सांगितलं मला, आता चर्चा चालू होती. सर म्हणे सांगा तुमचा अनुभव सांगा. मी सांगतो याच महाविद्यालयात मी 2004, 5, 6 यावेळी शिक्षण करत होतो. त्यावेळेस आज कॉलेज पाहिलं आणि सरांना म्हणलं सर अशी जर सुविधा आम्हाला असत्या आणि भरपूर पुढे गेला. परंतु तो काळ वेगळा होता. समोरची इमारत जी शाळेची आहे ते आम्हाला वरच्या मधला फक्त कॉलेजसाठी मिळालेला होता. तर पण सकाळी 7 ते 12च्या काळ. 12च्या नंतर तिथं 1ली ते 10वी शाळा भरत असते. तेवढ्या प्रतिकूल परिस्थिती आमची बॅच मे बी 2nd किंवा 3rd बॅच असेल कॉलेजची. त्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतलेलं होतं. सरांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं की आम्हाला कॉलेजमधनं काढून टाकण्याची वेळ आली. चौधरी सरांनी, वायचळ सरांनी, बाविकर सरांनी त्यावेळेस आम्हाला फुल सपोर्ट केला की त्यांनी आमची एनर्जी कशी डायव्हर्ट करून यांच्या अचिव्हमेंट कशी करता येईल याकडे लक्ष दिलं. विशेष म्हणजे त्यावेळेस आम्हाला असाही झाला होता मीटिंग मध्ये मुद्दा त्यांना कॉलेजमध्येच बसू द्यायचं नाही. परंतु सरांनी सांगितलं तसं काय नाही, यांची जिम्मेदारी आम्ही घेतो. सरांना आमच्यात काहीतरी वेगळं दिसलं. सरांनी सांगितलं की बाबा यांची जिम्मेदारी आम्ही घेतो. म्हणजे सरांकडे सगळे कुतूहलाने पाहिले की सगळे शिक्षक वगैरे यांची जिम्मेदारी काय घेत आहे. सरांनी आमच्यातला एक अष्टपैलू खेळाडू ओळखला होता. सरांनी ज्या गोष्टी आम्हाला करायला लावल्या त्यातूनच आम्ही आज घडलेलो आहोत. घडण्याचं कारण असं असतं शिस्त ही सगळीकडे चालते. परंतु तुम्ही शिस्तीच्या बाहेर जाऊन भरपूर काही करू शकता. आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का? कुणाकडे नाही, क्वचित असं. ठीक आहे. अँड्रॉइड मोबाईलचा उपयोग कशासाठी करतात? फोटो करण्यासाठी. 3च गोष्टीसाठी करतात. बरोबर आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक तर गेलं बोलत बरोबर आहे का? त्याच्यासाठी सगळ्यात जास्त उपयोग राहायचा. त्याच्यासाठी 2 GB तुम्हाला शासन देत होतं किंवा तुम्ही पे करत होता. परंतु आतापर्यंत कोणी पाहिलं युट्यूबवर की MPSCची तयारी कशी करावी? कोणी पाहिलं? एक वर्ष पाहिलं होतं. कुणाचं पाहिलं ती सांगा. कुणाचं पाहिलं ती सांगा ना. नागरे पाटील सरांचं आणखी बरोबर आहे. नितीन बानपुरे पाटील सर, ओके. तर MPSCची तयारी करण्यापासून सांगतो. मी ज्यावेळेस महाविद्यालयात 3rd इयरला होतो त्यावेळेस माझं पोलीस भरतीला सिलेक्शन झालं. विद्यालयात मी पहिला विद्यार्थी होतो की पहिल्यांदा सगळ्यात पहिले नोकरी मला लागली. सगळेजण म्हणजे त्याला खरीच नोकरी लागली का ही पहिलं बघा. खरंच बघा म्हणजे त्याला नोकरी लागली का. योगायोग असा होता माझी रिपोर्टिंग चालूच होती. पोलीस म्हणून आलो. गॅदरिंगला मला इन्व्हिटेशन आलं की बाबा तुला गॅदरिंगला यावं लागेल. नागरास्तव मी ड्रेसवर गॅदरिंगला आलो. आज माझं कार्यक्षेत्र नसल्यामुळे मी ड्रेसवर आलेलो नाही. तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल की आता PSI येते म्हणजे ड्रेसवर येते, इकडे बंदूक लावता येते, इमॅजिन केलं असेल ना सगळ्यांनी.
प्रत्येकाला संधी येईल. काय म्हणतो मी? प्रत्येकाला संधी येणार आहे, पण त्या संधीचं सोनं कसं करता तुम्ही ठरवायचं. विशेष म्हणजे तुमच्याकडे परीस आहे ना. परीस कोण आहे? परीस म्हणजे कोण? शिक्षक परीस आहे. तुम्ही जरी लोखंड असला तरी तुम्हाला सोन्यात रूपांतर होण्यासाठी छान आहे. ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो किंवा परीक्षा वगैरे देत होतो, आम्हाला मार्गदर्शन कोणाचंही नव्हतं, क्लास कुठलाही नव्हता. आम्हाला असं कोणी सांगितलं नाही किंवा तुम्ही हे करा ते करा. करायचंय कोणाला? कोणाला करायचंय? मी करणार आहे, तुमची तयारी मी करू शकतो का? शेतकरी आहेत ना सगळे, सगळ्यांच्या घरी आहेत. बैल किती जण पाणी पाजले? सगळेच नेत असतील जवळपास, मुलं तर नेत असतील. आपण बैलाला पाणी पाजतो का? बैलाला पाणी जवळ घेऊन जातो? पिण्याचं काम कुणाचं आहे? मग आता करण्याचं काम कुणाचं आहे? तुमचंच आहे, माझं आहे. फक्त सांगू शकतो, कृती कुणाला करायची? तुम्हाला करायची. एमपीएससी ची तयारी साधं सोपं सांगतो. एमपीएससी ची तयारी ही आपण ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचा रस असतो त्याप्रमाणे त्या गोष्टीचा अभ्यास करतो. प्राथमिकता की बाबा त्या गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं. समजा ह्या महाविद्यालयात ऍडमिशन घ्यायचं, बरोबर आहे. आपण आता बुकलेट घेऊन जातो फॉर्मसाठी, पानं चाळतो, इमारत कशी आहे, शिक्षक कोण कोण आहे, फॅसिलिटीज काय काय आहे, सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर तुम्ही शिक्कामोर्तब करता ना. फॉर्म भरून देता लगेच. या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. घरचे सांगतात कुठं ऍडमिशन घेतो, तुम्ही सगळं समजावून सांगता. त्याप्रमाणेच एमपीएससी आहे. एमपीएससी करणं सांगतो, एमपीएससी करणं एवढं सोपं कुठलंच काम नाही. मी करू शकतो तर सगळे करू शकतात. मी करू शकतो तर सगळे करू शकतात, मला माहिती आहे. कारण माझं कॉलेजचं जर बॅकग्राऊंड सरांनी सांगितलं तर तुम्ही सांगता की बाबा ती करू शकता तर आम्ही करू शकतो. आताही सांगतो, एमपीएससी ची तयारी ही सगळ्यात सोपी तयारी. विदाऊट पैसे, विदाऊट वशिला तुम्हाला जर नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःच कष्ट करावं लागेल. त्या कष्टाचं फळ तुम्हाला परीक्षेत ज्या वेळेस तुम्ही सक्सेस होता त्यावेळेसच तुम्हाला कळेल की आपण काय केलं. आलं लक्षात? आता कोणी कोणी काय काय वाचलंय एमपीएससी साठी, कोणी काय काय वाचलंय, बुक कुठले कुठले आहेत माहित आहे का? बीए ला कोण कोण आहे? बीए बीएससी सगळे असतील ना. इतिहास आहे, कुठला इतिहास आहे तुम्हाला? आधुनिक भारताचा इतिहास, मे बी 1857 च्या पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्याला बरोबर आहे. बरोबर आहे, 1857 चा इतिहास आणि एमपीएससी जाणारा विचारला जाणारा इतिहास. 1857 च्या उठावावर 4 प्रश्न हमखास फक्त 1857 च्या उठावावर असतात. 1857 च्या उठावाचं तात्कालीन कारण कुणाला माहित आहे? पहिली गोळी कुणी झाडली? कॉमन प्रश्न. आता सीसॅट आहे. सीसॅट म्हणजे तुम्हाला 1857 च्या उठावाची थिनगी एंड कसा झाला आणि कुठल्या राज्यात कोणी कोणी उठाव केला आणि तो उठाव कोणी मोडून काढला असे प्रश्न विचारले जातात. आता 19 क्वेश्चन बंद झाला. आता तुम्हाला जर तयारी करायची असेल तर डायरेक्ट या पानामध्ये काय काय आहे सगळंच माहिती पाहिजे तुम्हाला. तर या पानातला एक कुठलं तरी वाक्य तुम्हाला विचारलं जातं, त्यावेळेस तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. तोपर्यंत सोडू शकत नाही. ज्यावेळेस तुम्हाला ब्लॅक डॉट करत असतो त्यावेळेस देखील तुमचा हात थरथरणार जर तुम्ही चुकीचं करत असणार. एमपीएससी साठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. किती जणांना माहित आहे? माहित आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे काय? प्रश्न चुकला तर तसा नसतो, कन्फ्युजन आहे. ज्या वेळेस 4 प्रश्न चुकतील त्यावेळेस एक मार्क मायनस असतो. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ब्लॅक स्पॉट करताय त्यावेळेस प्रॉपरलीच केला पाहिजे. नाहीतर ज्यावेळेस मशीन मध्ये तुमचं आन्सर शीट टाकलेलं जातं त्यावेळेस तुमचा मार्क जरी प्रॉपरली असेल, उत्तर बरोबर असेल तर मार्क मिळत नाही. कालच डिपार्टमेंट ऑफ PSI चा रिझल्ट लागलेला आहे 322 जागेसाठी.
आणि त्याच्यामध्ये 334 एकच मुलगा लागला. माझा मित्र आहे 333 मार्क वाला. त्याला विचारलं काय झालं, त्याने सांगितलं मी ढगात 4 गोळ्या मारल्या. काय केलं होतं, शेवटी 1 मिनिट राहिला होता, 4 प्रश्न होते, मी गोल करून टाकले. मायनस किती झाली 2. मायनस किती झाले त्याचे 2. आज कुठं बसावं लागतंय त्याला, आज घरी नाही. 3 मुलं आज PS आहे, त्याला बाहेर बसून बघावं लागते ती PS आहे. क्वांटिटी महत्वाची आहे का क्वालिटी महत्वाची आहे? पार्लेजी. आता एखाद्या लहान मुलाला सांगा तुम्ही बिस्किट घेऊन ये, ते काय म्हणते दुकानदाराला? पार्लेजी. टूथपेस्ट आणायला सांगा, काय म्हणते? कोलगेट. बरोबर आहे. तर ही क्वालिटी आपल्याला पाहिजे. नंतर काय किती तर आहे गावात सरपंचाचा पाटलाचा मुलगा जी श्रीमंत आहे, मी प्रत्येकाचं नाव नाही घेणार, ते आज पुण्याला गेलेले, ते अभ्यास करत आहेत MPSCचा. 2-3 वर्षे अभ्यास करतात, सक्सेस होत नाही. ज्यांना सक्सेस होते ती सक्सेस होतात. गावाकडे येतात, शेतीकडे वळतात. आपल्यासारखे असतात, दादा तू पुण्याला गेलता, काय झालं? MPSC अवघड असते, UPSC अवघड का अवघड असते ही सांगितलंय तरी तुम्ही सांगितलंय का? ज्यावेळेस नापास होतो त्याकडे आपल्याकडे 100 कारण असतात. पास झाल्यावर कुणी का कारण सांगत नाही, टक्केवारी का कमी पडली सांगतंय का? पास झाल्यानंतर टक्केवारी का कमी पडली आतापर्यंत कुणी सांगितलंय का? तेवढा विचार केला जातो. पास झालं बस. ज्यावेळेस तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं असते त्यावेळेसच विचार करायचा की आपण काय करतो आणि आपल्याला काय अचीव करायचं. टार्गेट सेट पाहिजे. टार्गेट जर सेट असेल तर ती वाट कशी जायची आणि कशी निवडायची हे आपण ठरवायचं असतं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला टार्गेट अचीव करायचं असेल आणि जर तुम्ही सरळ मार्गाने चाललेला असाल तर तुम्ही सक्सेस कधीच होणार नाही. पण त्याच वाटेत जर तुम्हाला कालांतरावर अडथळे येत असतील तर तुम्ही योग्य मार्गाने चाललेला. जोपर्यंत तुम्हाला अडथळा येणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. लक्षात. परीक्षेची तयारी. आता लॉकडाऊनचा काळ होता. लॉकडाऊनच्या काळात किती जणांचे व्यवसाय ठप्प पडले? भरपूर जणांचे पडले. बरोबर. परीक्षा थांबल्या, MPSCच्या थांबल्या, मुलांचा अभ्यास थांबला नाही. तुम्ही का थांबता? MPSCचा तयारी करणारा कुठलाही विद्यार्थी 1 मिनिट थांबला नाही माझ्या मतानुसार. बरे तुम्ही काही वाचू नका. 4-5 जणांची गट करा, तुम्ही एकमेकात चर्चा करा. तुम्ही जर चर्चा केली तर एका चर्चेतून अनेक विषयाचा अभ्यास करतो. नाबार्डची स्थापना कधी झाली माहित आहे का? अर्थशास्त्र आहे का विषय? बरोबर. नाबार्ड काय? पण ज्यावेळेस तुम्ही चर्चेत जाता एखादं साल निघतं. 1919 काय झालं? असरकार चळवळ. 1857 तुमचा उठाव सगळ्यात बेस्ट वे आहे. शिवाजी जाधव सरांचं पुस्तक आहे 1857 उठाव आधुनिक भारताचा आहे ना. कोल्हापूर युनिव्हर्सिटी सेकंड इयरचं पुस्तक कुणी वाचलंय? आधुनिक भारताचा इतिहास वाचा कोल्हापूर युनिव्हर्सिटी वाचा. त्यात बारकावे चुकून दिलेले त्याच्यावरच आजकाल क्वेश्चन विचारले जातात. एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, तयारी कशी असेल? परफेक्ट. आज परीक्षामध्ये सगळ्याला धाकधूक होते ना. विचार करतो आपण परीक्षेला जायचंय, काय होईल, पेपर कसा पडेल. ज्यानं ऍक्च्युअल खरा अभ्यास केलेला आहे, ज्यानं कॉन्फिडन्स पेपर लिहितो त्याला कधी हात थरथर कापत नाही, तो घेतो. कॉन्फिडन्स कधी येतो? बरोबर आहे. अभ्यास कसं केला जातो? चढत्या क्रमापासून उतरत्या क्रमात आलो. उतरत्यापासून चढतीला गेलो. मला काय करायचंय हा ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडेल त्यावेळेसच तुम्ही सक्सेस. जो मला प्रश्न पडला होता आयुष्यात
ज्याला हार पचवण्याची ताकद आहे ती सक्सेस होणार. काय हार पचवण्याची ताकद ज्या विद्यार्थ्याकडे आहे तो सक्सेस होणार. जो पडून उठतो आणि लढतो तो सक्सेस होणार. हा नियम आहे आणि इकडे कलाबाजी सत्य आहे, ती कधीच वाया जाणार नाही. आज मला सांगा, बुद्धिमत्ता अवघड जाते, गणित अवघड जाते, सरळ व्याजाचं सूत्र बदललं का? पायाबरोबर किती आहे? वर्तुळात त्रिज्या बदलली का? मग भ्यायचंय काय? कशामुळे भ्यायचं? गणिताला भ्यायचं कारण काय? आपण तेवढ्या खोलात जातो. कलाबाजी सत्य कधीच बदलत नाही. पूर्वेकडनं सूर्य उगवणारच आहे, मावळणार पश्चिमेला मावळणारच आहे. आपण काय म्हणतो तेवढा विचार करतच नाही आपण. म्हणून सगळे सांगतात एमपीएससी काय सांगते, एमपीएससी एवढी सोपी परीक्षा कुठलीच नाही. मी काय सांगतो, कुठलीच नाही. कारण तिला तेवढा वेळ द्यावा लागतो. तिला तेवढा वेळ द्यावा लागतो. वेळ तुम्ही तिला द्याल, तुम्हाला त्याचा परत फेड अशी भेटेल, तुम्ही विचार देखील करणार नाही. डायरेक्ट आयुष्यात टर्न असा पडतो, माणूस विचार सध्याला करत नाही की आपण हे करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पदावर जाता त्यावेळेस बी विसरायचं नाही की आपण काय केलंय, आपण कसं आलो, आपल्यामुळं किती जण घडणार आहे, आपण कसं राहिलं पाहिजे याचाही विचार करायचा. आज एमपीएससीचा प्रत्येक विद्यार्थी भेटलाय म्हणून सर मी एमपीएससी करतो. किती विद्यार्थी करत आहेत? भरपूर विद्यार्थी करत आहेत. पण सक्सेस न होण्याची कारण, तुम्ही पुण्याला जाता, भरपूर जणांचे म्हणत आहे मी पुण्याला जाऊन एमपीएससी केलं, कुठं जायची आवश्यकता नाही. सेल्फ स्टडी माहित आहे, माहित आहे, ग्रुप डिस्कशन माहित आहे. मी उस्मानाबाद सोडलं नव्हतं, मला भरपूर सल्ले आले, तुझा अभ्यास चांगला आहे, तू पुण्याला जा. माझा स्वतःवरचा विश्वास एवढा अटळ होता, मला माहित आहे की मी सक्सेस झाल्याशिवाय येणार नाही. मला बहुतेक जण इथले ओळखत देखील असतील, मी कुठं राहतो, माझी परिस्थिती काय होती, त्याच्यातून मी काय होते. बरोबर आहे. कुणाला परीक्षेविषयी काय अडचण येत मला सांगा. तुम्ही दिली नसेल परीक्षा, फक्त ऐकून आहात सगळेजण, बरोबर आहे. प्रारूप माहित असते कसं असते परीक्षेचं. पहिले प्रे असते, नंतर मेन्स असते, ग्राउंड असते, नंतर सिलेक्शन, बरोबर आहे. तर एका पेपर मध्ये किती प्रश्न असतात? 100. मी म्हणतो 400 प्रश्न असतात. नियमानुसार माझ्यानुसार 500 प्रश्न असतात. 100 सर. सांग, सांगा. तुम्हाला म्हणायचं, मला नाही, मी बनलोय. काय म्हणतोय मी बनलोय, तुम्हाला म्हणायचं नाही. ज्यावेळेस 4 पर्याय येतात, एका प्रश्नाला किती पर्याय येतात? त्याचं एक उत्तर केलं, राहिले किती? 3 प्लस ही 100, 300 झाले. आणि ह्या आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे असे 400 झाले. तर आपण किती मार्काचा पेपर सोडवतोय? 100. पण ऍक्च्युअली तो पेपर असतो 400 मार्क. त्यावेळेस एकच काम करायचं, उरलेल्या 3 पर्याय प्रश्न कसा बनतो आणि त्याच्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याचा जो विचार करल तो 100% सक्सेस आहे. मी तुम्हाला कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये किंवा क्लासमध्ये किंवा कुणीही सांगणार नाही. माझ्याकडे आत्ता बॉन्डवर लिहून घ्यायचा. कुठल्याही कोचिंग क्लासेस वाल्याने जर तुम्हाला सांगितलं पेपर कसा सोडवावा, ही जर सांगितलं तर तुमची फीस माझ्याकडे निघून जाईल. काय सांगतोय मी? क्लासेसमध्ये मी पाहिलंय, स्वतः पुण्याला मी पाहिलंय, एका क्लासमध्ये एका हॉलमध्ये 500 विद्यार्थी असतात. सर इकडे माईक घेतलेला असतो, इकडे पीपीटी चालू असते, ते सांगत असतात, वर्गात आवाज घुमत असतो. फक्त जे आहे ज्यांना कळतंय सर सर मागचे काम काय शिकवलं सर, आधी आवाज घुमला कळावं नाही राव. तुम्ही जर तो पार्ट रिडिंग केला व्यवस्थित,
त्याच्यावर जर स्वतःला किंवा मित्राला विचारलं असं आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही. क्लासेस करा. मी काय सांगतो दिशा अकॅडमी आहे, नंतर लोक ते सर येते. आम्ही काय केलं होतं ज्यावेळेस सर आम्ही तयारी करत होतो त्यावेळेस फक्त आम्ही स्पेशल शिक्षक निवडले होते. इंग्लिशची एक, जनरल नॉलेजची एक, मराठीची एक. फक्त आम्ही ते 3 सर सगळे होते त्यांच्याकडेच आम्ही कोचिंग क्लासेस. फक्त आम्ही 4 जण होतो आणि 4 जण असतील. किती? 4 जण. फक्त सरांनी आम्हाला सांगितलं बाबा तुम्ही 4 जण आहेत तर तुम्हाला मी प्रत्येकाला क्लासमध्ये 1000 रुपये फीस घेतो, आम्ही तुम्हाला 5000 रुपये फीस घेतो. आमच्या सोहन धोत्रे म्हणून त्यांना सांगितलं ठीक आहे सर 5000 आम्ही द्यायला तयार. कारण काय तिथं क्वालिटी. मी असा विद्यार्थी होतो इंग्लिशला, मला ॲम इज कुठं वापरावं ही सगळं माहिती. रिअल फॅक्ट आहे. तुम्ही पाटील सरांना जाऊन विचारा तुमच्यात तेवढी धमक पाहिजे की मला शिकायचं, आत्मसात करायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आत्मसात करून घेत नाही कुठल्याही गोष्टीचा तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. एक पुस्तक मी 20 वेळेस वाचतो. मी आताही सांगू शकतो मोरा वाळंबेमध्ये व्याकरणाचं पुस्तक आहे मराठीचं, त्याच्याशिवाय कुठलंच पुस्तक वापरायचं नाही. मी क्वालिटी पुस्तकाची नावं सांगेन, तुम्हाला नोट करायची असते नोट करून घ्या. त्या पुस्तकाशिवाय पुस्तकं वापरायची नाही. बाजारात एवढे पुस्तक आहेत की स्पर्धा आहे, माझं पुस्तक चांगलं, तुझं पुस्तक चांगलं. पहिला विषय कुठला घ्यायचा तुम्ही सांगायचा. इकॉनॉमिक्स, कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्स घे, पार्ट 1 पार्ट 2. रंजन कोळंबे पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. दुसरा विषय सांगा पॉलिटिक्स. एक सांगतो, एक 12वीचं राज्यशास्त्र, गेल्या वर्षी जुनं पुस्तक आहे 12वीचं राज्यशास्त्र. तुम्ही वाचलंय? राज्यशास्त्र होतं, लाल कलरचं पुस्तक आहे. वाचलंय? ते पुस्तक आता बंद झालं असं, पाठ्यपुस्तक क्रम बदललेला आहे. बदललेला आहे. ती जर पुस्तक मिळालं तर सगळ्यात बेटर पुस्तक आहे. दुसरं राज्यशास्त्राचं घ्यायचं असेल युनिक अकॅडमी घ्यायचं. इंडियन पॉलिटिक्स युनिक अकॅडमीचा पूर्ण संच आहे. त्याच्यावर बाकी मित्र म्हणतो आम्ही चौघात पैसे कॉन्ट्रीब्युशन करायचं एक पुस्तक आणायचं. काय करत होतो आम्ही? चौघात कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि एक पुस्तक आणायचं. तुम्हाला तर इथं फ्री मध्ये अवेलेबल आहे, तुमचं नशीब मोठं आहे. खरंच सांगतो, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता मटेरियल अवेलेबल करणं जोक नाही. तुम्हाला कॉलेज अवेलेबल करून देते त्याबद्दल मी सर्व प्राध्यापकांची सरांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा संच आणि विद्यार्थ्यांसाठी जे कष्ट घेतले खरंच कौतुकास्पद आहे. कारण ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो सरांचं आमचं बोलणं झालं, आम्हाला इमारत सजायला नव्हती, पाऊस पडला तर हे रोड लय यायला नव्हता. खरं सांगतो आता भरपूर सुविधा आहे, त्याचा लाभ घ्या. लाभ घ्या, प्रॉपरली लाभ घ्या. आज परिस्थिती एवढी भयानक आहे की शेतात जे पिकतंय ते विकत नाही, जे विकतंय ते पिकत जे पिकत नाही सर. बरोबर आहे ना? किती जणांना असं वाटतं की आपण शेतीच करावी, किती जणांना वाटतं आपण अधिकारीच बनू. त्याला त्याचं डिसाईड केलं आपण शेतीच करायची. आता किती जण आहेत की बाबा ती एमपीएससी सक्सेस होणार, सक्सेसच होणार नक्की. कॉन्फिडन्स नाही तुमच्यात. 1 2 3 4 झाले, बाकीचे नाही. का नाही? का नाही त्याचंही उत्तर देईल. का नाही? कारण आपण स्वतःला कमी समजतो. काय करतो? आपण स्वतःलाच कमी समजतो. बाबा आपण करू शकत नाही. तुम्ही जिंकणार कसे? मैदानात उतरण्याच्या अगोदरच तुम्ही हार मानली तर तुम्ही खेळणार काय, जिंकणार काय? मनात जर हार मानली जिंकणार कुठं? जिंकणार कुठं तुम्ही सांगा?
सगळ्यांनी म्हणलं पाहिजे भले हो अगर ना हो तर मी होणार. कॉन्फिडन्स नाही. हा कॉन्फिडन्स पूर्ण करण्यासाठी मला माहिती आहे सर तुम्हाला बरीचशी मदत करते. सरांनी आमच्यासारख्या तेवढा कॉन्फिडन्स लागला होता. तुम्ही तर आमच्यापेक्षा लय सर्दी दिसताय सगळे सर. या मराठीच्या पुस्तकासाठी मोरा वाळंबे. मोरा वाळंबे म्हणजे कसं इतिहास. इतिहास युनिक अकॅडमीचा इतिहास घ्यायचा. एक सेकंड इयर पुस्तक शिवाजी जाधव सर आधुनिक भारताचा इतिहास. मस्त टेन्शन दिसते. सांगा नेक्स्ट सब्जेक्ट सांगा. रिजनिंग बुद्धिमत्ता रिजनिंग मॅथ दोन्ही विषय आम्हाला खरं सांगतो. रिजनिंग आणि मॅथ दोन्ही विषय मला नव्हते. मी ते ठरवून दिलं 20 मार्क आपले नाही. त्यांच्यासाठी पोलीस भरतीसाठी वापरलं जाते. तर ते मोठं असते एम काय नाव मला फक्त आर्मीचं माहिती. मला विचार तुम्हाला काही असेल प्रॉब्लेम तर मला विचार. हात वर तो उभा राहून विचारायचं असेल बिंदास विचारा. काही नाही द्यायचं नाही. सांगा राहिला कुठला सब्जेक्ट. भूगोल महाराष्ट्राचा भूगोल ए बी सौदी सर. ए बी सौदी महाराष्ट्राचाच भूगोल वाचायचं. भारताच्या भूगोलात पडायचं नाही. ज्यावेळेस एमपीएससी प्रश्न विचारते जर 10 मार्काला भूगोल विचारत असेल तर 9 मार्कासाठी महाराष्ट्राचा भूगोल असतो आणि 1 मार्कासाठी फक्त भारताचा भूगोल. ते आपल्या ज्ञानासाठी वाचायचं असेल वाचू शकता. 8वीचं भूगोलाचं पुस्तक जुन्या पाठ्यक्रमाचं घ्यायचं. आज मी सांगतो बरेचसे बदल झालेले आहेत लोकसंख्येच्या संदर्भात. पुन्हा म्हणलं तर भारताला एकूण समुद्र किनारा लाभलेला आहे. काही पुस्तकात 9300 काही पुस्तकात 9500. आणि महाराष्ट्राला किती समुद्र किनारा लाभलेला आहे 720. तुम्ही चुकले 750 लिहून घ्या. ही एमपीएससी चे उत्तर आहे. आता वाढला सर कारण मी 720च लिहिलो. मी ही 720 मला माहिती 720च उत्तर आहे. कारण त्यांनी ऍक्युरेसी एवढी वाढवलेली आहे की त्यांना साल सध्याला त्यांनी ऍक्युरेट केली. असहकार चळवळ कधी चालू झाली सगळे सांगणारे 1920 चुकलं. 1 ऑगस्ट 1919 ला स्टार्ट झाली होती. फक्त त्या दिवशी टिळकांचा मृत्यू झाल्यामुळं पोस्टपोन केली. त्यावेळेस महात्मा गांधीजीने त्याच्यासाठी असहकार चळवळीसाठी 1 लाख रुपये निधी गोळा केला होता. हे कुठल्याच पुस्तकात नाही. कुठल्याच पुस्तकात नाही. पण ही एमपीएससी कडे आहे. मी काय सांगतो एमपीएससी कडे आहे. तुम्हाला महाराष्ट्रावर एवढे प्रश्न पडतील की तुम्ही म्हणता मी तर भारतात होत नाही महाराष्ट्रात कसं काय. तुम्ही परीक्षा देताय महाराष्ट्र लोकसेवा यूपीएससी देतोय का आपण. त्यांनी सरळ सरळ नाव ठेवलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोग. कुठलं विचारते ती. मग तुम्हाला विचारलं होतं फुल फॉर्म माहित आहे का. ती पॉइंट आता काय घेतला मी तुम्हाला माहित आहे का फुल फॉर्म माहित आहे का. फुल फॉर्म ज्यावेळेस एखादा पिक्चर असतो त्या पिक्चरच्या टायटलवरच कळून जाते पिक्चर मध्ये काय जाते ना. मग तुम्ही नाव का सांगितलं नाही मला. एमपीएससीचा मी अर्थ विचारला का सांगितलं नाही मला. टायटलच माहित नाही ना तर पिक्चर कसा बघणार. शेवटला जातो टायटल. स्वतःचा एक टाइम टेबल ठरवून घ्यायचा 6 ते 12 किंवा तुमचं कॉलेज कधी सुटतंय
आपल्या मनावर 3 वाजता ऑफ पिरियड किती असते ते 2 असते बरोबर आहे. त्यावेळेस काय करता तुम्ही व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल खेळता सगळं काहीतरी करता. पण 3च्या नंतर काय करता स्टँडवर 3 ते संध्याकाळचे 12 वाजेपर्यंत तुम्ही झोपत नाही मला माहिती आहे. कदाचित 10-11 7 तास काय करता 1 तास जेवण्यासाठी 1 तास खेळण्यासाठी 1 तास मित्राला 3 तास गेले 6 वाजले 6च्या नंतर सांगा बिनधास्त सांगा गाव पवारवाडी ठीक आहे. आणखी कोणाचा प्रॉब्लेम जणांचा प्रॉब्लेम आहे की बस नसते ठीक आहे मान्य. बाकीचं काय करणार माझं असं मत आहे तुम्ही एमपीएससी करत असता तर दिवसातून 3 तास कंटिन्यू जरी अभ्यास केला कंटिन्युअसली 3 तास फक्त 3 तास मागतोय मी लोकांसारखं म्हणत नाही 12 तास वाचत बसायला. मी जर आता सांगितलं मी दिवसातून 48 तास अभ्यास करतो बरोबर आहे ना करत होतो ना बरोबर आहे ना बरोबर आहे ना सक्सेस माणसाच्या मागं सक्सेस जो असतो त्याने काही जरी सांगितलं तर समोरचा विद्यार्थी असो मी असो कुणी असो होच म्हणा पण ती किती योग्य बोलतोय हे कुणीच पाहणार 48 तास मध्ये हो म्हणले 24 तासामध्ये ती विसरून गेले ना गेले का नाही गेले 24 तास असतात ना 48 तास असतात 24 तास मग मान कसं हलवली 48 तास बरोबर आहे नाही आपण विचार करत नाही एखाद्या गोष्टीवर आपण विचार करत नाही विचार करत नाही एखाद्या गोष्टीचं कधी आपण स्वतःला कधी बोलले का स्वतः एकटं बसून एकट्यानं स्वतः काय प्रश्न विचारले स्वतः उत्तर कोणी दिलं स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं स्वतःच दिलं ना. किती अंमलबजावणी किती झाली का अंमलबजावणी वाईट गोष्टी ऍक्सेप्ट करायला चांगल्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला भरपूर काळ कारण आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर असं बनवलं आहे की वाईट गोष्टी पिझ्झा पहिल्यांदा खातो ना